कोणता थेरम? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. जसं की स्टेटमेंट काय सांगतं, इफ अ लाईन parallel to the sides of a triangle intersect the remaining sides in two distinct points, then the line divide the sides in the same proportion. परीक्षेमध्ये तुम्हाला हे फक्त स्टेटमेंट देतील, त्या स्टेटमेंट वरून तुम्हाला फिगर ड्रॉ करावी लागते. फिगर ड्रॉ करून तुम्हाला गिवन, टू प्रूफ अँड गरज असेल तर कन्स्ट्रक्शन अँड प्रूफ एवढं तुम्हाला सगळं लिहावं लागतं. मग आता या स्टेटमेंटचा अर्थ समजून घेऊया आणि मग आपण त्याची फिगर ड्रॉ करूया. जसं की आपण मला वाटतं कालच्या पिरियडमध्ये आपण त्याचं गिवन आणि टू प्रूफ इथपर्यंत लिहिलं होतं. काय सांगतं, इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड्स ऑफ अ ट्रायंगल, म्हणजे एक ट्रायंगल ड्रॉ करावं लागेल आणि त्या ट्रायंगलच्या एका साइडला एक लाईन पॅरलल काढावी लागेल. इथपर्यंत काही अडचण नाहीये. सी हिअर, दिस इज अ ट्रायंगल. ओके, कन्सिडर करा या ट्रायंगलचं नाव काय घेऊया? ABC घेतलेले का PQR? ABC is a triangle. Okay, one line is parallel to one side of the triangle. या ट्रायंगलच्या एका साइडला एक लाईन पॅरलल आहे. समजा ती लाईन ही आहे, ग्रहित करा PQ लाईन L आहे. ओके, PQ are the two points at which this line intersect the side AB and AC respectively. असं आहे. मग इथं नाव देणार आपण P and Q. करेक्ट? P is the point and Q is the point at which the line L intersect the two sides of the triangles. AB ला P मध्ये आणि AC ला Q मध्ये intersect करते. ठीक आहे. मग with the help of this statement we draw this particular figure. बरोबर? परीक्षेमध्ये फिगर दिलेली असेल तर खूपच चांगलं. नसेल दिली तर या स्टेटमेंट वरून तुम्हाला फिगर ड्रॉ करता आली पाहिजे. स्टेटमेंटचा अर्थ बघा, if a line parallel to a sides of a triangle, एक ट्रायंगल काढा, त्या ट्रायंगलच्या कुठल्या तरी एका साइडला एक लाईन पॅरलल काढा. जनरली हॉरिझॉन्टल लाईन काढले की सोपं जातं आपल्याला, म्हणून मी हॉरिझॉन्टल लाईन L काढली. ती कुठल्या साइडला पॅरलल आहे? BC ला पॅरलल आहे. दिसतंय? आणि ही जी लाईन पॅरलल आहे, पुढे काय सांगितलं? इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड्स. रिमेनिंग साइड्स कोणत्या उरल्या? BC जर सोडली तर AB आणि AC उरल्या. इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड्स इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स. दोन डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये. कोणत्या डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात? P आणि Q मध्ये. ओके, पुढे काय सांगितलं? ते डिवाइड द साइड्स इन द सेम प्रोपोर्शन. तर ही जी लाईन आहे त्या रिमेनिंग दोन साइड्सला सेम प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करते. हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. बरोबर आहे? म्हणजे कधी लक्षात ठेवा, देनच्या नंतरचं जे आहे थेरम मध्ये ते आपलं प्रूफ असणार, ते आपल्याला प्रूव्ह करायचंय. आणि देनच्या अगोदरचं जे आहे गिवन, ते आपलं गिवन मध्ये लिहिणार आपण. मग गिवन, टू प्रूव्ह आणि कन्स्ट्रक्शन करत असताना गिवन मध्ये वर्डिंग तर लिहिणार नाही आपण. काय लिहिणार आपण वर्डिंग मध्ये? वर्डिंग ऐवजी जे दिसतं ते लिहिणार. एक ट्रायंगल दिसतो, काय लिहिले आपण? एक ट्रायंगल दिसतो, त्याच्यानंतर एक लाईन दिसते. ती लाईन पॅरलल BC ला आहे. ती लाईन AB आणि AC ला P आणि Q मध्ये इंटरसेक्ट करते. काय? ठीक आहे, लिहू मग कसं लिहिणार आपण इथं? ओके, बोला. In triangle ABC line BC म्हणणं आहे. त्याला साइड BC म्हटलं तरी चालेल, मोर करेक्टली, बिकॉज BC इज नॉट अ लाइन, इट इज अ साइड. ट्रायंगलची साइड आहे ना ती. कळतंय काय सांगायला लागेल का? नाही कळतंय? रिलॅक्स. ठीक आहे. काय होईल मग? लाईन L पॅरलल टू साइड BC and intersects the sides AB and AC at P and Q respectively. बरोबर आहे? बघा, इथपर्यंत ज्या या स्टेटमेंटचा अर्थ होता तो आपण असा लिहिला गिवन मध्ये. कळतंय? आता गिवन झाल्यानंतर काय असणार आहे? टू प्रूफ. ओके, टू प्रूफ. व्हॉट वे ऑफ टू प्रूफ? सॉरी मग काय प्रूफ करायचं आपल्याला? द लाईन डिवाइड्स विच लाईन? L the sides in the same proportion. म्हणजे ही लाईन AB ला कोणत्या दोन भागात डिवाइड करते? AB अपॉन BB आणि AC ला AB अपॉन AC. हे दोन रेशो सेम आहेत असं प्रूव्ह करायला सांगितलं आपल्याला.
मग आपण इथं कसं लिहिणार, दॅट इज AP upon BB equals to AQ upon QC, बरोबर आहे. आणि E1 हे जे मी ग्रीन कलर मध्ये लिहिले, सॉरी 2 जे ग्रीन कलर मध्ये लिहिले, त्याच्यानंतर आपल्याला लिहायचं इथं कन्स्ट्रक्शन. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही असते बाळा, कन्स्ट्रक्शन. ती कुठे करावी लागते, कुठे करण्याची गरज नसते. मग आता या ठिकाणी कन्स्ट्रक्शन का करायचंय, नॅचरली या थेरम मध्ये तुम्हाला कन्स्ट्रक्शन आता मी तर सांगेलच कशामुळे करायचंय, का करायचं, पण याच्यापेक्षा ते कशामुळे केलं ते प्रूफ मध्ये तुमच्या लक्षात येईल. आता कन्स्ट्रक्शन करायचंय तर याला बेस कोणता आहे, या बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमला बेस कोणता आहे. याच्या अगोदर आपण थ्योरेटिकल पार्ट मध्ये 3 प्रकारचे त्या कन्सेप्ट शिकलो, बरोबर. नंतर कोणत्या शिकलो आपण, द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल इज इक्वल्स टू द रेशिओ ऑफ देअर प्रोडक्ट ऑफ बेस अँड हाईट, करस्पॉन्डिंग बेस अँड हाईट्स. बेस सेम असेल तर हाईटच्या प्रोपोर्शन मध्ये, हाईट सेम असेल तर हाईटच्या प्रोपोर्शन मध्ये, आणि दोन्ही सेम असतील तर मग त्याचा इथं कुठेतरी वापर करावा लागेल. एखाद्या ट्रायंगलची हाईट अँड बेस दोन्ही सेम असतील तर एरिया 1:1. क्लिअर, बरोबर आहे. मग या कन्सेप्टचा इथे कुठेतरी वापर होणार आहे, लक्षात घ्या, आधीच सांगतो मी तुम्हाला. आणि मग आता इथे वापर होणार आहे म्हणजे या ठिकाणी आता आपल्याला AP अपॉन BP, सॉरी PP पाहिजे. तर AP कुठे आहे, हा बघा AP, आणि PB कुठे आहे, PB. आता AP ही साइड एका ट्रायंगल मध्ये आहे, कोणत्या ट्रायंगल मध्ये आहे, APQ. आता PB ही साइड एका ट्रायंगल मध्ये आली पाहिजे, एका ट्रायंगल मध्ये आली पाहिजे, म्हणून मला असा कन्स्ट्रक्शन करावं लागेल की तो ट्रायंगल क्रिएट झाला पाहिजे, जेणेकरून मला ते 2 ट्रायंगलचा रेशिओ ऑफ द एरिया घेता येईल. मग कन्स्ट्रक्शन करण्यासाठी कोणती साइड आली पाहिजे, PB आली पाहिजे. सिमिलरली AQ अपॉन QC आहे प्रूफ मध्ये, हे जे बेसिकली कन्स्ट्रक्शन डिपेंड आहे, कुणावर डिपेंड असतं, प्रूफ वर डिपेंड असतं. AQ अपॉन QC मला पाहिजे. बघा AQ कुठे आहे, पुन्हा वरच्या ट्रायंगल मध्ये आहे की नाही, तर QC खाली आहे, पण खाली ट्रायंगल आहे का, मग खाली अशा 2 ट्रायंगल मध्ये या 2 साइड्स गेल्या पाहिजेत. त्याच्यामुळे मी कन्स्ट्रक्शन तयार करतो, जॉईन BQ CR अँड जॉईन PC. हे मी जॉईन केले. हेच 2 का जॉईन केले, कारण मला ट्रायंगल मध्ये हे पाहिजे, PB आणि QC पाहिजे, बरोबर आहे. आता आपण कन्स्ट्रक्शन मध्ये लिहूया, काय काय जॉईन केलं आपण सांगा. जॉईन, ओके, ड्रॉ म्हणा, जॉईन म्हणा, काही फरक पडत नाही. ड्रॉ द सेगमेंट, ड्रॉ जॉईन PC and segment PQ. ओके, वर्डिंग as per your books असण्याची काही गरजच नाही, तुम्हाला जे कळतं ते सांगा. कळतं ना बेटा, नवीन आलेलं कळतंय ना. हां, काय करावं लागेल इथं, जॉईन PC and PQ. बघा PC जॉईन केला मी, आणि कोण जोडला अजून, PQ जोडला मी. तुम्ही असं पण लिहू शकता की ड्रॉ द सेगमेंट PC and PQ, वन ॲट द सेम, दोघांचा अर्थ एकच आहे. ठीक आहे, हां, जॉईनिंग केलं. आता पुढची स्टेप काय असणार आहे आपली, प्रूफ असणार आहे. कळतंय ना सगळ्यांना, ओके. आता बघा, आता प्रूफ कोणत्या दिशेने चालला, सगळ्यात महत्त्वाचा आपला हा टॉपिक आहे. बाकीचे महत्त्वाचे नाही सार्थ होत नाही, पण याच्यावर कॉन्सन्ट्रेट करून तुम्हाला प्रूफ द्यायचा. काय काय पाहिजे तुम्हाला, AP अपॉन PB किंवा BP पाहिजे, बरोबर आहे. BP और PB वन ॲट द सेम. मला AP आणि PB पाहिजे, तर AP आणि PB कोणत्या 2 ट्रायंगल मध्ये आहेत, APQ, करेक्ट, PBC मध्ये पण आहे आणि PBQ मध्ये पण आहे, बरोबर आहे. हे 2, हा वरचा ट्रायंगल आणि हा जर ट्रायंगल तुम्ही घेतला तर तुम्हाला हाईट अशी काढायला लागेल कन्स्ट्रक्शन. आणि जर तुम्ही हा वरचा ट्रायंगल, मी त्याला ट्रायंगल नंबर 1 म्हणतो, ठीक आहे, आणि हा जो ट्रायंगल दिसतो हा ट्रायंगल नंबर 2 घेतो. हे 2 ट्रायंगल सेम हाईटचे का सेम बेसचे, कोणती हाईट, इथून इथं हाईट ड्रॉ करायला लागेल. कळतंय मी काय सांगायला लागलो, बघते क्लिअर ऑर नॉट. सपोज आय ड्रॉ द हाईट हियर, परपेंडिक्युलर हाईट, रेड वाली, बघा ही रेड डॉटेड लाईन काढली तर ही APQ ची हाईट होईल की नाही, होईल. आणि हीच रेड लाईन या PBQ ची पण हाईट होईल की नाही. ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल, इथं ऑब्ट्यूस अँगल तयार करा आणि
आणि मग ही हाईट होईल. म्हणजे हा वरचा ट्रायंगल आणि हा खालचा ट्रायंगल, दोन ट्रायंगल कसे आहेत सेम हाईटचे. and whenever there is same height, the ratio of areas of triangle is proportional to their bases. And what are the bases of APQ and PPQ? PQ is the base. It is not base. AP is the base. ही हाईट म्हटल्यावर AP तुमची बेस होईल पहिल्या ट्रायंगलची आणि दुसऱ्या ट्रायंगलची PB बेस होईल. बघा किती आहे बरोबर आहे. मग हे दोन ट्रायंगल बद्दल मी असं लिहू कन्स्ट्रक्ट प्रूफ मध्ये बघा काय लिहिता येईल. इन ट्रायंगल लिहू नका, मी फोटो टाकेल याचा. इन ट्रायंगल APQ and triangle PBQ, these are triangles with same height. Yes, with same height. या दोन ट्रायंगलची हाईट कशी आहे? हाईट सेम असेल तर एरिया बेसच्या प्रोपोर्शन. कन्सेप्ट शिकलो आपण पाठीमागे या थेरमच्या अगोदर फर्स्ट एक्सरसाइजच्या अगोदर. मग इथं काय लिहिणार आपण? हा बोला. एरिया ऑफ ट्रायंगल APQ कळतं का मुलांनो? श्याम कळते? कळते का? हा एरिया ऑफ द ट्रायंगल APQ डिवाइडेड बाय एरिया ऑफ द ट्रायंगल कोणता? PQB is equals to AP upon PB. Call this equation number 1. Any doubt? No. Is this equation number 1 or not? Yes. Because first part ना तुम्हाला प्रूफ मारला बरोबर आहे. आता मला हा घ्यायचा AQ upon QC. AQ upon QC या दोन साइड्स प्रोपोर्शन मध्ये आणण्यासाठी कोणते दोन ट्रायंगल मला घ्यावे लागतील? APQ तोच 1 नंबर आणि दुसरा PQC. या 2 सारखा इकडचा 3 म्हणू आपण त्याला PQC. Again, if we draw this particular line, red line, dotted line here, AQ is the base and QC is the another base. Second base, second triangle. ठीक आहे. मग काय करू इथं? सिमिलरली म्हणू. See here, similarly. What is mean by similarly? वरच्या सारखं म्हणजे परत APQ ट्रायंगल आणि PBQ ऐवजी कोणता घ्यायचा? PQC. These are triangles with the same height. तुमच्या बुक्स मध्ये जर तुम्ही रिझन बघितलं असेल तर याच्या पुढे डॉट डॉट करून इथं रिझन दिलेलं असतं. काही गरज नाही, तुम्ही अगोदर लिहून नंतर खाली ते लिहू शकता. बरोबर. तुम्ही असं लिहून पुढे रिझन लिहिलं आणि आधी रिझन लिहिलं आणि त्याच्यावर डिपेंड स्टेप खाली लिहिली तरी चालतं, समजायला सोपं जातं. बरोबर आहे. मग सिमिलरली म्हणजे काय? कोणते कोणते ट्रायंगल्स? In triangle APQ and PQC is equal to PQ. हे बघा इथं लिहा. सिमिलरली हा कोणते कोणते ट्रायंगल्स? Triangle APQ and triangle PQC are the triangles with same height. Again नहीं करते? करते हैं ना? ये दो ट्रायंगल पुन्हा कशी आहेत? same height. ड्रॉ करायला लागेल. ड्रॉ करायला लागेल. दाखवतो. are triangles with same height. Same height. बरोबर आहे. Therefore, according to the property, what is property? If the triangles are with the same height, then the ratio of their areas is proportional to base. Okay. Therefore, area of triangle APQ upon area of triangle PQC. दिसले दोन ट्रायंगल कुठे? सगळ्यांना दिसले? साधना कोणता? APQ and PQC. हे दोन ट्रायंगल तुम्ही म्हटले याची हाईट कुठे? जशी ती हाईट इकडे ड्रॉ केली तशी अजून एक हाईट इकडे ड्रॉ करू का? कुठे ड्रॉ करावी लागेल? इकडे ड्रॉ करावी लागेल. ड्रॉ करायची गरज नाही, फक्त फॉर युअर अंडरस्टँडिंग मी तुम्हाला दाखवतोय ते का. बरोबर आहे. येस अरे हा ती काढण्यामध्ये चुकीची आली म्हणा. हे म्हणताय तुम्ही
थोडीशी क्रॉस आली असं सर म्हणायचं. दिसत पण नाही. बरं कलर चेंज करू. हो. यस येलो कलर टाकू. हो. हा ही हाईट आहे आणि डॉटेड आहे ती डार्क लाईन काढली मी आता. चालेल दिसायला लागलं. दिसतंय ना डॉटी. हा ही येलो इज द हाईट ऑफ द बोथ द ट्रायंगल्स APQ also and PQC also. मग हाईट सेम असेल तर बेसच्या प्रोपोर्शन मध्ये लिहू. मग कोणता बेस आहे दोघांचा सांगा. AQ यस upon QC. AQ अपॉन QC. सगळ्यांना कळतंय का. हो. इक्वेशन नंबर 2 कळतंय की पुन्हा कोणाला कळालं इथपर्यंत. दोघी कळालं. प्रॉपर्टीला नव्हत्या तुम्ही. पण ठीक आहे. आता काही ज्यांना अजून काही प्रॉब्लेम आहे त्यांना थोडंसं इंडिव्हिज्युअली सांगावं लागेल किंवा व्हिडिओ तर आहेच ग्रुपवर आपल्या. ठीक आहे. हा कंटिन्यू करू आपण. 1 and 2. आता जे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे बघा इथं 1 हे इथं आलेलं आहे आणि जे इक्वल टू जे प्रूव्ह करायचं आहे की आपण प्लस ते इथं आलेलं आहे. आता हे फर्स्ट मधलं AP अपॉन PB ओके अँड सेकंड मधला AQ अपॉन QC इक्वल असण्यासाठी राईट साइड दोघांची इक्वल दाखवण्यासाठी मला लेफ्ट साइड इक्वल दाखवावं लागेल. पण लेफ्ट साइड इक्वल आहे का चेक करा. क्रॉस चेक करा. एज ऑफ ट्रायंगल APQ आहे असता इथं पण आहे APQ आहे ना. मुलींनो इथं कोण आहे पण इथं PQB नाही इथं PQC आहे. काय फरक पडतो सर B ऐवजी C तर आहे फक्त चालतं का नाही चालत. बट PQB and PQC या दोन ट्रायंगल बद्दल व्हाट इज युअर कन्क्लुजन. चॉकलेट क्वेश्चन. व्हाट इज युअर कन्क्लुजन आज का चॉकलेट. व्हाट इज युअर कन्क्लुजन अबाउट दीज टू ट्रायंगल्स PQB and PQC. ओके One side is common. कोणती खाली ती वरची PC नाही BC PQ. PQ is a common. Okay again बोला बोला पटकन बोला. What is your conclusion. Common base and this L line is parallel to means height is also same. No? Yes. Whenever there are two lines parallel, then distance between these two lines is congruent everywhere, equal everywhere. अरे दोन पॅरलल लाईन मध्ये डिस्टन्स सगळीकडे सारखा असेल ना. आणि तुम्हाला गिवन मध्येच दिलंय ही लाईन L BC ला पॅरलल आहे की नाही. मग जर ही लाईन L BC ला पॅरलल असेल तर डिस्टन्स इथं डिस्टन्स परपेंडिक्युलर डिस्टन्स हे घ्या कुठेही घ्या डिस्टन्स सेम असेल म्हणजे हाईट दोघांची सेम झाली दोन्ही ट्रायंगलची. आणि त्या दोघांचा एक बेस BC कॉमन आहे. PQ सॉरी नॉट BC बोल PQ बेस त्यांचा कॉमन आहे म्हणजे त्यांचा बेसही कॉमन आहे एकच आहे त्यांची हाईटही सेम आहे म्हणजे एरिया 1:1 एरिया 1:1 रेशो एरियाचा रेशो 1:1 आणि एरियाचा रेशो 1:1 मींस चॉकलेट क्वेश्चन था कोई बता नहीं सका. अब तो बताओ हमें चॉकलेट मींस ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट 1:1 मींस अरे 1:1 म्हणजे काय मग या ठिकाणी मी या PQB ला काढून PQC टाकू शकतो आणि या ठिकाणी मी PQC ला काढून PQB टाकू शकतो. याचा अर्थ न्यूमरेटर सेम आहे दोघांचा डिनॉमिनेटर पण सेम आहे. सर तुम्ही इथं ना आय गेस हां इथं PQB घेतलाय पण ते प्रूफ मध्ये PVQ टाकले. कुठं तिथं तेवढं करायचं. कुठं प्रूफ मध्ये एक ट्रायंगल APQ and ट्रायंगल PQB PBQ एका ट्रायंगलचे नाव तुम्ही समान प्रकारे लिहू शकता. चालते करेक्शन करू का जे पहिले घेतलं तेच ठेवलं तर बरं काय PBQ घेऊ का बरं PBQ चालतं काही फरक पडत नाही पण तुम्ही म्हणता ते मी करेक्शन करतो करेक्शन. ओके आता सांगते सांग from 1 and 2 what is your conclusion. PBQ is equals to PQC. Correct congruent area of triangle PBQ is equals to area of triangle PQC because these two triangles are congruent because they are bounded in two parallel sides and their base PQ is a common. That's why these two triangles are with the same base and height.
आणि सेम बेस साइड हाईट असेल तर ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. Equals. बरोबर आहे. एवढं लिहायला लागेल बघ इथं. ठीक आहे. इथं लिहितो मी आता. बट सी यार, समजलं ना? डायरेक्टली हे दोन आपण कॉन्ग्रुएंट दाखवू शकत नाही, इक्वल दाखवू शकत नाही. त्यासाठी LHS इक्वल दाखवावं लागेल. LHS मध्ये प्रॉब्लेम न्यूमरेटर मध्ये नाहीये, प्रॉब्लेम डिनॉमिनेटर मध्ये. मग PQB हा कोणता? हा PQB आणि PQC कॉन्ग्रुएंट आहेत का शोधा तिथं. यस, दे आर द कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स बिकॉज दे आर बाउंडेड इन अ parallel line and with common base PQ. बेस सेम आहे, हाईट सेम आहे, ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले. याचा अर्थ जो प्रॉब्लेम होता आपला LHS कॉन्ग्रुएंट असण्याचा, इक्वल असण्याचा, तो सॉल्व्ह झाला. बरोबर आहे. कळतंय? दिस साइड हा. बट ट्रायंगल कोणते कोणते ट्रायंगल? ट्रायंगल PPQ, this PPQ and triangle PQC, PQC किंवा PCQ बोला, काही फरक पडत नाही. and triangle PQC R त्याच्यापेक्षा वेगळे आपल्याला जे आता जे एक्सप्लेन केलं ते देऊ मी. R bounded बोला in parallel lines with correct same base, common base, one and the same common base. ठीक आहे. बोलतो ना, काहीच बोलतो ना. काय सांगितलंय? बट दिस ट्रायंगल PPQ and this triangle PQC bounded in a parallel lines. कोणत्या parallel lines? PQ and PC मध्ये बाउंडेड आहेत ते. दोन पॅरलल लाईन मध्ये बंदिस्त आहेत की नाही. आणि पुढे काय सांगितलंय? with common base. Which is the common base? PQ. What does this means? This means these triangles are of the same base and same height. And same base same height चे triangle असते ते कसे असतात? Congruent. ठीक आहे. Common base, that is they are of same base and height. बरोबर का? दिस इज आवर कन्क्लुजन. आणि जर त्यांचा बेस आणि हाईट सेम असेल तर, सेम बेस आणि हाईट असेल तर ते दोन ट्रायंगल कसे असतील? इक्वल, कॉन्ग्रुएंट. व्हॉट्स गोइंग ऑन? Then therefore can I write here? Therefore area of triangle, which triangle? PPQ is equals to area of triangle PQC. Equation number 3. 1 2 3. 1 and 2 यावरून directly this not equal to this, but from 1 2 and 3 this equals to this. Hence 2. how? कसं? अरे बाबा 1 and 2 बघा. 1 and 2 मध्ये AP upon PB आहे, AQ upon QC आहे. ते दोन आपल्याला काय दाखवायचे? कॉन्ग्रुएंट दाखवायचे. पण अडचण कुणाची होती? न्यूमरेटर सेम होता लेफ्ट साइडचा, डिनॉमिनेटर वेगवेगळा होता. बरोबर आहे की नाही? गर्ल्स वेगवेगळा होता ना. मग हा जो डिनॉमिनेटर वेगळा होता तोच आपण कॉन्ग्रुएंट दाखवला इथं. मग न्यूमरेटर सेम होता ऑलरेडी, डिनॉमिनेटर पण काय झाला? Therefore from 1 2 and 3 LHS of both the equations are same. That's why RHS also same. Therefore from 1 2 and 3 can I write AQ upon और AQ लिहिण्याऐवजी फर्स्ट जी लेफ्ट साइड आहे इथून सुरुवात करतो. कोणती? AP upon PB is equals to AQ upon QC. This is your proof of the basic proportionality theorem and hence proved. ठीक है. ये थ्योरम आपको एग्जाम में 3 या 4 मार्क को पूछा जा सकता है. यस, इन बोर्ड एग्जाम. समझ में आया? कोई दिक्कत? ओके, स्टॉप करो यहाँ पर. इसको बंद करो. 24 मिनट लग गए एक थ्योरम